तंत्रज्ञानाची ओळख इन्फॉर्मेशन टू बेसिक टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम आमच्या शाळेत सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम शासनमान्य आहे. सध्या तंत्रशिक्षण व विविध कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याचा मानस राज्य शासनाचा आहे. संपूर्ण राज्यात 122 शाळांमध्ये IBT शिक्षण सुरू आहे. परंतु पॅरेंट्स स्कूलची अभिमानाची बाब म्हणजे सातारा शहरातील ही एकमेव शाळा आहे जेथे टेक्निकल एज्युकेशन दिले जाते. लर्निंग बाय डुईंग, कृतीयुक्त शिक्षण, काम करत करत शिका, हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य. लर्निंग बाय हँड्स ऑन एक्सपिरियन्स हे या अभ्यासक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मल्टी स्किल ट्रेनिंग म्हणजे बहुविध कौशल्यांचे शिक्षण. एव्हरी स्किल गिव्ह देम कॉन्फिडन्स, डेफिनेटली ॲड व्हॅल्यू टू देअर लाईफ. या अभ्यासक्रमामुळे इतर अभ्यासक्रम शिकताना देखील विद्यार्थ्यांना फायदा होतो. उदाहरणार्थ, गृह आरोग्यामध्ये चिक्की तयार करत असताना मुलं गुळाचे शेंगदाण्याचे मोजमाप करतात. त्याला उष्णता किती लागेल म्हणजे हीटबद्दल त्यांना माहिती मिळत असते. त्याचप्रमाणे त्याच्या व्हॅल्यूसुद्धा मुलं काढत असतात. त्यामुळे एका विभागाचं शिक्षण हे दुसऱ्या विभागाशी निगडीत आहे आणि त्याचा निश्चितच मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाला फायदा होत आहे असे आमच्या लक्षात आले आहे. नमस्कार, माझं नाव मयूर लाड. गेली 2 वर्ष मी लेंड अ हँड इंडिया लाही या संस्थेमध्ये प्रकल्प समन्वयक, सातारा प्रकल्प समन्वयक म्हणून कार्यरत आहे. लेंड हँड इंडिया या संस्थेची थोडक्यात माहिती द्यायचं म्हटलं तर ही संस्था व्यवसायाभिमुख शिक्षणाची गरज ओळखून लेंड हँड इंडियाने पूर्व व्यवसाय अभ्यासक्रम 2006 पासून सुरू केला. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांतील 50पेक्षा जास्त शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आजपर्यंत 8000पेक्षा जास्त विद्यार्थी या शिक्षणाचा फायदा घेत आहेत आणि मुलं हा अभ्यासक्रम इयत्ता 8वी आणि 9वी 10वीमध्ये शिकत आहेत. लाही संस्थेच्या माध्यमातून ज्या शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जातो आहे त्या शाळांना आर्थिक सहाय्य, त्याचबरोबर मार्गदर्शन, टेक्निकल सपोर्ट ह्या गोष्टी प्रामुख्याने दिल्या जातात आणि या स्वरूपाची मदत केली जाते. आपल्या ह्या IBT अभ्यासक्रमामध्ये 4 विषय शिकवले जातात. त्यामध्ये अभियांत्रिकी, ऊर्जा पर्यावरण, शेती पशुपालन आणि गृह आरोग्य असे प्रामुख्याने महत्त्वाचे 4 विषय शिकवले जातात. तर ह्या 4 विषयांमध्ये ज्या अभ्यासक्रमाचा किंवा ज्या प्रॅक्टिकलचा, ज्या अभ्यासाचा समावेश केला आहे, विद्यार्थी पूर्ण वर्षभर हे प्रॅक्टिकल हाताळतात, त्याचा अभ्यास करतात आणि त्यातूनच त्यांचा एक कल लक्षात येतो की ह्या 4 विभागांपैकी त्यांच्या आवडीचा विषय कोणता आहे, कोणते प्रॅक्टिकल ते आवडीने करतायत, त्यांची रुची कशात आहे. तर हे एक थोडं विद्यार्थ्यांना त्या वयोगटामध्ये त्यांचा कल कशात आहे, त्यांची आवड कशात आहे, कोणत्या विषयामध्ये त्यांची रुची आहे आणि भविष्यकाळात जर त्यांना करिअरकडे त्यांची वाटचाल होत असेल तर भविष्यकाळात ते वाटचाल कोणत्या विषयातून करतील किंवा नक्की त्यांना कोणता विषय आवडतो आहे तर तिकडं त्यांची वाटचाल होऊ शकेल आणि त्या पद्धतीनं ते त्यांची पावले पुढं टाकू शकतील. हा एक त्या पाठीमागचा एक महत्त्वाचा फायदा म्हणता येईल किंवा त्या पाठीमागचा एक उद्देश म्हणता येईल. दुसरा उद्देश असा आहे की जेव्हा हा विद्यार्थी हा अभ्यासक्रम पूर्ण करून 10वीनंतर पुढे जातात तेव्हा त्यांना तांत्रिक शिक्षणासाठी एक विशेष प्राधान्य दिलं जातं. जेव्हा विद्यार्थी 10वी करून पुढे जातात, काही विद्यार्थ्यांना ITI करायचा असतो, काही विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक डिप्लोमा करायचा असतो. तर असे हे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी IBT हा उपक्रम 8वी 9वी 10वीमध्ये हाताळलेला आहे आणि हे विद्यार्थी जेव्हा 10वी करून पुढच्या शिक्षणासाठी ITI पॉलिटेक्निकसाठी प्रवेश घेण्यासाठी जातात तर त्या ठिकाणी त्यांना प्रवेशासाठी रिझर्वेशन आहे, त्यांना त्या ठिकाणी एक विशेष प्राधान्य दिलं जातं त्या विद्यार्थ्यांना. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा हेतू किंवा फायदा म्हणता येईल की जेव्हा हे विद्यार्थी हा विषय हाताळतात तेव्हा त्यांचं गणित आणि विज्ञान, प्रामुख्याने गणित आणि विज्ञान ह्या विषयाची मुलांच्या मनात भीती असते, शंका असते की थोडं दडपण असतं. परंतु जेव्हा प्रॅक्टिकलच्या माध्यमातून, कृतीच्या माध्यमातून हाताने करत असताना
विद्यार्थ्यांना जी चालना मिळते याच्या माध्यमातून विद्यार्थी जे खुलतात आणि एक वेगळ्या पद्धतीनं त्यांना हे शिक्षण घेता येतं. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनात गणित आणि विज्ञान या विषय असलेली भीती निघून जाते आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं हे विषय त्यांचे सोपे बनतात किंवा एक चांगल्या पद्धतीने ते विषय हाताळले जातात. त्यानंतर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची ह्या विषयाकडे आकर्षण वाढतं. शाळेसाठी विद्यार्थ्यांचा पट वाढीस लागतो. जेव्हा विद्यार्थी 8वी 9वी आणि 10वी हे वर्ष हा उपक्रम हाताळतात, 2.5-3 वर्ष ह्या अभ्यासक्रमातले प्रॅक्टिकल करतात, तेव्हा एक त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. तो आत्मविश्वास असा असतो की त्यांना ह्या 3 वर्षांमध्ये मन, मेंदू आणि मनगट असा तिन्ही गोष्टींची एक सांगड घालून एक चांगल्या पद्धतीनं ते पुढं प्रॅक्टिकल करत असतात, ज्ञान घेत असतात. फक्त एकच बाबीचा ह्या ठिकाणी विकास होत नाही, तर त्यांच्या मनगटाला चालना मिळते, मनगटाला वाव मिळतो, बुद्धीला, मेंदूला वाव मिळतो, त्याला चालना मिळते. त्यामुळं मन, मनगट आणि मेंदू अशा मची बाराखडी असलेल्या 3 गोष्टींना चालना मिळते आणि विद्यार्थी आत्मविश्वासू बनतात. त्यांच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास येतो. प्रत्येक गोष्ट ते हिरहिरीनं उत्साहाने करतात आणि ह्याचा कुठे ना कुठेतरी त्यांचा फायदा किंवा एक कुठे ना कुठेतरी खूप मोठा प्रभाव पडतो. तर सर्वसाधारण जर बघितलं गेलं तर एकंदरीत IBT या उपक्रमाचे खूप छान आणि महत्त्वाचे फायदे आहेत, हेतू आहेत. जे मी आत्ता सांगितलं की मुलांच्या गणित, विज्ञान विषयासारखे विषय चांगले होतात, त्याबद्दलची त्यांची भीती निघून जाते. शाळेचा निकाल, इयत्ता 10वीचा शाळेचा निकाल चांगला लागतो. त्याबरोबर शाळेच्या पटसंख्येत वाढ होते. भावी आयुष्यात विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, आपलं करिअर कशात करायचं आहे याची त्यांना थोडी दिशा मिळते. त्यांना त्यांच्या वयोगटानुसार त्यांना कळतं की माझी रुची कशात आहे, माझा इंटरेस्ट कशाचा आहे, त्या पद्धतीनं ते पुढील शिक्षणाकडे वाटचाल करतात. तर असे काही ठोकळ आणि महत्त्वाचे फायदे ह्या IBT उपक्रमातून विद्यार्थ्यांना होतात. एकंदरीत माझा ह्या शाळेबद्दलचा अनुभव, पेरेंट्स असोसिएशन इंग्लिश स्कूल सातारा किंवा एकंदरीत विद्यार्थ्यांना होणारा फायदा असा सांगता येईल की विद्यार्थी जे प्रॅक्टिकल शाळेमध्ये हाताळतात, जे प्रॅक्टिकल विद्यार्थी शाळेमध्ये करून बघतात, जे निदेशक विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल शिकवतात, ते विद्यार्थी नक्कीच घरी जाऊन त्या प्रॅक्टिकल करण्याचा प्रयत्न करतात. जसं की अभियांत्रिकी ह्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना सुतारकाम, गवंडी काम, त्यानंतर वेल्डिंग करणं, बांधकाम करणं, सुतारकाम ह्या प्रकारचे काही स्किल्स, बेसिक स्किल्स शिकवले जातात. त्याची मूलभूत माहिती दिली जाते. ऊर्जा पर्यावरणमध्ये घरामध्ये आपल्या विद्युत उपकरणांची दुरुस्ती, त्याचा अभ्यास, त्यानंतर वेगवेगळ्या लाईट फिटिंगची कामं, लाईट फिटिंग कशी केली जाते, गोबर गॅसचा अभ्यास, अर्थिंग कसं केलं जातं, अर्थिंगची गरज काय आहे, गोडांग वायरिंग असेल, हॉस्पिटल वायरिंग असेल, एक समांतर जोडणी असेल, अशा काही इलेक्ट्रिक साधनांचा अभ्यास आणि ह्या संदर्भातल्या जे काही कामं आहेत ते विद्यार्थी प्रत्यक्ष कृती करतात, प्रत्यक्ष त्या साहित्यांना हाताळतात की काय केल्यानंतर काय होतं आणि काय तयार होतं. ह्या गोष्टी सगळे विद्यार्थी बेसिक स्वरूपात शाळेमध्ये शिकतात आणि तेच आपल्या घरी जाऊन इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतात. जसं की विद्यार्थ्यांनी जर अर्थिंग करणं हा प्रॅक्टिकल शाळेमध्ये शिकलं तर ते आपल्या घरी किंवा ज्या ठिकाणी ते राहतात आपल्या परिसरामध्ये आपल्या घरी अर्थिंग आहे का, जर नसेल तर ते केली पाहिजे. मग ती का गरजेची आहे, अर्थिंग असल्यामुळं कोणते फायदे असतात आणि आपल्या घराला जर अर्थिंग नसेल तर कोणते तोटे येऊ शकतात, हे घरातल्या लोकांना ते पटवून देऊ शकतात. किंवा ह्या गोष्टींची ज्ञान जे मूलभूत आहे, जे आपल्या जगण्याशी निगडीत आहे, आपल्या दैनंदिन व्यवहाराशी, दैनंदिन आयुष्याशी निगडीत आहेत, ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना लक्षात येतात आणि त्या पद्धतीनं ते विद्यार्थी पुढं ते करत असतात. समजा घरातला जर फ्यूज गेला तर फ्यूज कसा बसवायचा असतो, त्याचं स्वरूप कसं असतं, तर ह्या गोष्टी विद्यार्थी शाळेत शिकतात आणि घरी करतात.
छोट्या छोट्या आपल्याकडे दिवाळी गणपती असे सण उत्सव साजरे केले जातात, तर छोट्या छोट्या लाईटच्या माळा तयार करणं, डेकोरेशन करणं, घरातल्या जर माळ चालत नसेल तर ती माळ दुरुस्त केली जाते. तर हे सगळे विद्यार्थी करतात. हे विद्यार्थ्यांकडून आलेले अनुभव आहेत की जेव्हा एकदा विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मिळतं ते नक्कीच घरी गेल्यानंतर काही ना काही तरी ते करत राहतील. घरातला जर फॅन चालत नसेल, फ्यूज गेलेला असेल किंवा एखादी इलेक्ट्रिकल वस्तू असेल तर ती कुठल्या तरी साधारण वायर डिस्टर्ब झाली असेल किंवा विद्युत प्रवाह कुठं खंडित झाला असेल तर तो कसा सुरू करायचा, ह्या बारीक सारीक गोष्टी विद्यार्थ्यांना ह्या वयोगटात ह्या उपक्रमाच्या माध्यमातून मिळतात आणि हे विद्यार्थी घरी करून बघतात. शिवणकामामध्ये सर्वप्रथम उलटी टीप, मशीन टीप, साखळी अशा टीप असतात. इथे आपण बघू शकता, इथे मशीन टीप आहे. ही टीप मशीनसारखी दिसते म्हणून याचे नाव मशीन टीप असे पडलेले आहे. इथे बघू शकता साखळी टीप साखळीच्या आकाराची आहे, त्यामुळे इथं साखळी टीप असे नाव पडलेले आहे. आणि इथं उलटी टीप, ही उलटी टीप आपण उलटं शिवत येतो त्यामुळे ह्याला उलटी टीप असे म्हणतात. आपण साखळी टीपने या प्रकारच्या अशा डिझाईनही काढू शकतो किंवा आपले नावही काढू शकतो. जसे आपण इथे बघत आहात की माझ्या मित्राने इथे फुलाचं डिझाईन बनवलेले आहे. जर बाहेर आपण कुठे गेलो किंवा आपल्या शर्टाचे बटन तुटले तर आपल्याला बटन लावता येत नाही, तर आपण आईला म्हणत असतो आई बटन लावून दे, पण आईला वेळ नसल्यामुळे आई लावू शकत नाही, त्यामुळे ते बटन आपल्याला लावायला येत नसते. त्यामुळे नवीन शर्ट तसाच पडून राहतो. IBTमध्ये आपण शिवणकाम शिकतो. ते शिवणकाम आपल्याला बटन लावण्याकरिता किंवा वेगळे डिझाईन काढण्याकरिता उपयोगी ठरते. धन्यवाद. तंत्रज्ञानाची ओळख म्हणजेच IBT या विषयाअंतर्गत अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग हे आम्हाला आमच्या शाळेत शिकवण्यास मिळते. औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रत्येक दिवशी अत्याधुनिकतेमध्ये भर पडत आहे, ज्याचा संबंध छोट्याशा वर्कशॉपपासून मोठ्या इंडस्ट्रीपर्यंत असतो. कुठल्याही विषयाचे तंत्र आत्मसात होण्यासाठी प्रत्येक शिकाबरोबर त्या विषयाचे ज्ञान असणे आवश्यक असते. तरच चांगला विद्यार्थी किंवा कुशल विद्यार्थी घडू शकतो. हे फक्त आणि फक्त आमच्या शाळेतच घडते. या विभागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रॅक्टिकल्स करायला मिळतात, जसे की साहित्य साधनांची ओळख, सुतारकाम, सोल्डरिंग, दिवड पाडणे, बांधकाम करणे, वीड बांधकाम करणे. जिना वायरिंग आहे. जिना वायरिंग आहे. आपल्या घरात जिना असेल तर आपण वरती जातो, अंधार असतो तेव्हा आपण लाईट लावून वर जाऊ शकतो आणि नंतर टेरिसवर गेल्यानंतर आपल्याला विजेची मदत करण्यासाठी आपण वरूनच बंद करू शकतो, त्यामुळे हे बंद होतं. असं गुड मॉर्निंग. हे गोडाऊन वायरिंग आहे. तर गोडाऊनमध्ये कसं खूप रूम्स असतात. एका रूममध्ये ज्वारी, एका रूममध्ये गहू. तर समजा आपल्या पहिल्या रूममध्ये काम आहे तर आपण पहिल्या रूममध्ये लाईट करू शकतो आणि आपल्या दुसऱ्या रूममध्ये काम असेल परत तर आपण दुसऱ्या रूममध्ये गेलो तर आपल्याला परत ही लाईट बंद करायला इकडे यायला लागणार. पण ते आपले काम वाचावे आणि विजेची बचतही आहे, त्यासाठी आम्ही अशा प्रकारे सर्किट बनवले आहे की इथून डायरेक्ट हे बटन चालू केल्यानंतर ही लाईट चालू होते दुसऱ्या रूममधील आणि पहिल्या रूममध्ये लाईट बंद होते. तसे सेम आपण तिसऱ्या रूममध्ये गेल्यावर
तिसऱ्या रूममधील लाईट चालू होते व दुसऱ्या रूममधील लाईट बंद होते. आणि अशा प्रकारे तसंच रिटर्न जाताना इथील परत आपण चालू केली, इथील बंद केली की इथली चालू होते आणि इथील बंद केली की इथली बंद केली. अशा प्रकारे आपण विजेची बचत व आपली कष्टही वाचवू शकतो. थँक्यू. हे जे आहे ना हा सर्किट हे हॉस्पिटल वायरिंग आहे. हे जेव्हा ऑपरेशन चालू नसतं तेव्हा हे असल्या परिस्थितीत असतं आणि जेव्हा ऑपरेशन चालू होतं आणि आत पेशंट नेला जातो तेव्हा या परिस्थितीत बल्ब असतो. आत बाहेरचा चालू असतो आणि आतला अजून जोरात चालू असतो, म्हणजे डिम नसतो. मग ऑपरेशन झाल्यावर आतला बल्ब डिम करतात आणि बाहेरचा बंदच करून टाकतात आणि मग सगळं झाल्यावर दोन्ही पण बंद करून टाकतात. हा सिरीज सर्किट आहे आणि जेव्हा आपल्याला 2 ट्यूबलाईट लावायचे असतात आणि एक जास्त प्रमाणात म्हणजे एक जास्त लाईट पाहिजे असते आणि दुसरी कमी लाईट पाहिजे असते, डिम लाईट पाहिजे असते, तेव्हा हा सिरीज सर्किट वापरतात. ह्याचे खूप प्रकार आहेत आणि घरात आपण वापरू शकतो आणि जास्त करून सगळ्या घरात हाच सर्किट वापरला जातो. वेलकम टू अवर एनर्जी अँड एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट. सर हे पॅरल सर्किट आहे. हे जेव्हा एकापेक्षा जास्त बल्ब लावायचे असतात तेव्हा हे सर्किट वापरले जाते. जसं हे जो उदाहरण म्हणजे क्रिकेटचं ग्राउंड असतं ना त्यावरती पॅरल सर्किट वापरलं जातं. जसं त्यांनी सांगितलं त्या हॉस्पिटल सर्किटमध्ये पॅरल सर्किट आहे. Myself Shivani Yadav from Standard 8. Today I am going to give you some information about energy and environment. आधुनिक जीवनात विजेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वीज ही घराघरात, बँका, शाळा, दवाखाने व कार्यालयांमध्ये वापरली जाते. विद्युत कामे कशी करायची, हाताळ्याची ओळख, त्यांची निवाड करणे व वापरताना घ्यायची काळजी याचे ज्ञान आवश्यक असते आणि हेच ज्ञान आम्हाला फक्त आमच्या शाळेत मिळते. Myself Varshita Khattak from Standard 8, Paris Association English School. I will give you some information about what we have done in this section. First, we have done what are different types of symbols, then introduction of basic tools and uses by doing practicals. There are 4 types of circuits. First is simple circuit. It is used in our house. Second is series circuit. It is used in electrical lighting. Third is parallel circuit. It is used in the cricket ground to give more flash. Fourth is hospital circuit. It is used in a hospital to bulb the bulb at a time. Thank you. त्यानंतर मी प्रामुख्याने शेती आणि पशुपालन या विभागाकडे वळतो. आपण सर्व कृषीप्रधान भाग म्हणून आपला हा सातारा जिल्हा ओळखला जातो. जास्तीत जास्त शेतकरी कुटुंब वर्गातील विद्यार्थी याच्यामध्ये शिकत असतात किंवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या घरी थोडा का प्रमाणात शेती असते. त्यामुळं शेतीमध्ये पीक कसं घ्यावं, रोपांची लागवड कशी केली जाते, बीज प्रक्रिया कशी केली जाते. तर विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये ह्या IBT उपक्रमाअंतर्गत पीक घेण्यासाठी शेत तयार करणं, तर ते शेत तयार करण्याची पद्धती कोणत्या आहेत, शास्त्रीय पद्धती कोणत्या आहेत, पीक कसं केलं जातं, बीज प्रक्रिया कशी केली जाते, कोणतं औषध बीजांना वापरलं जातं आणि ते का वापरलं जातं, बीज प्रक्रिया केल्यामुळे रोपांची उगवण कशी होते किंवा बीज प्रक्रिया जर नाही केली तर लोकांची उगवण का होत नाही, ह्यासारख्या बारीक सारीक गोष्टी विद्यार्थ्यांच्या लक्षात येतात. त्यानंतर शेतावर कोणती कीड पडलेली आहे,
तर ती कीड कशी ओळखायची, त्या किडीवर जो रोग पडलेला आहे त्या रोगांचं नियंत्रण कसं करायचं, ज्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे तर त्या रोगाचं नाव काय, तो प्रादुर्भाव आपण आटोक्यात कसा आणू शकतो. तर हे बारीक सारीक ज्ञान विद्यार्थ्यांना आपण ह्या उपक्रमाच्या अंतर्गत जो शेती पशुपालन हा विभाग आहे त्यातून दिला जातो. विद्यार्थी या विभागात वेगवेगळ्या प्रकारची कलमं तयार करतात, जसं की छाट कलम, गुट्टी कलम, दाब कलम, अशी वेगवेगळी कलमाचे प्रकार तयार करतात. आणि हे जे कलमांचे प्रकार आहेत ते घरी जाऊन करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर पशुपालन ह्या विभागामध्ये सुद्धा विद्यार्थी आपल्या घरी दूध दुभते जनावरं असतात, गाई म्हशी, यांचं संगोपन कसं केलं जातं, खाद्याचं प्रमाण किती असावं, त्यानंतर जनावरांच्या दातावरून त्यांच्या वयाचा, त्यांच्या वजनाचा अंदाज कसा लावायचा, ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना IBT अंतर्गत जो शेती पशुपालन हा विभाग आहे त्याच्यामध्ये शिकवलं जातो. आणि जेव्हा हे सगळं टेक्निकल ज्ञान, हे शास्त्रीय ज्ञान विद्यार्थी शाळेमध्ये घेतात, प्रत्यक्ष ते हाताने प्रॅक्टिकल हाताळतात, तेव्हा नक्कीच जेव्हा विद्यार्थी घरी जातात तेव्हा उत्साहाने भाग घेतात. विद्यार्थी हे सगळं घरी जाऊन करतात. अगदी पालकांकडून प्रतिक्रिया येतात की जेव्हापासून आमचे विद्यार्थी शाळेमध्ये हा उपक्रम सुरू केलेला आहे, जेव्हापासून विद्यार्थी आमचे हे IBT अंतर्गतला अभ्यासक्रम सुरू करतात तेव्हापासून विद्यार्थी शेतामध्ये येतात, स्वतः श्रमदान करतात, स्वतः प्रत्येक गोष्ट सांगतात. काही गोष्टी पालकांनासुद्धा माहीत नसतात, ज्या शास्त्रीय माहिती जी आपण त्यांना टेक्निकल माहिती जी शाळेमध्ये आपण दिली जाते, तर ती माहिती पालकांना सुद्धा माहीत नसते. तर पालक म्हणतात की ह्या गोष्टी आम्हाला विद्यार्थ्यांच्या मार्फत कळतात. म्हणजे एवढा बदल विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये झालेला असतो, त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडलेली असते. आपला देश हा कृषीप्रधान देश असून या देशात 70% फक्त शेतीवर व शेतीस पूरक असलेल्या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे पुढे भविष्याचा विचार करिता फक्त आमच्या शाळेमध्ये IBT हा विषय शिकवला जातो. यामध्ये शेती व पशुपालन हा विभाग येतो. यामध्ये आम्हाला 8वीसाठी शेतीत एक पीक घेणे, जमीन तयार करणे, बीज प्रक्रिया करणे, कलम करण्यामध्ये छाट कलम, गुट्टी कलम, दाब कलम, जनावरांच्या दातावरील वय ठरवणे व त्यांचे मोजमापन करणे व त्यांच्या शरीराच्या मापावरून त्यांचे वजन ठरविणे या प्रॅक्टिकल्स घेतले जातात. तर पुढे आम्हाला नववीत जमिनीतील प्रमुख घटक व त्याचा वापर, माती परीक्षण व त्यातील खतांचा वापर, जमिनीत शेतात एक पीक घेणे, जनावरांच्या वय ठरविणे, दुधाची क्षमता आणि चाऱ्यातील TDNच्या प्रमाणानुसार त्यांचे खाद्य ठरवणे, बॉयलर पक्षी वाढविणे आणि दुधातील फॅट्स तपासणे हे घेतले जाणार आहे.
हा शेती व पशुपालन विभाग आहे आणि ह्याच्यामधलं हे नर्सरी हाऊस आहे. आज आम्ही ऊसाचे लागवण तुम्हाला करून दाखवणार आहे. सर्वप्रथम आम्ही ऊसाचे जे खराब भाग आहे तो काढून देणार आहे आणि ऊसाचा जो डोळा आहे तो ठेवून कोको पावडर त्याच्यावरून टाकणार आहे आणि ते ऊसाचे जे डोळा असतो तो 25 ते 30 दिवसात त्याची लागवड होते. थोडी कोको पावडर खालच्या बाजूला टाकायची आणि क्रॉसमध्ये ठेवायचं आणि वरून कोको पावडर टाकायची आणि दररोज ह्याला पाणी घालायचं. हे 20 ते 25 दिवसात येते. कलम करण्यामध्ये छाट कलम, दाब कलम आणि गुट्टी कलम असतो. त्यात छाट कलमला पहिल्यांदा तिरका पेन्सिलच्या आकारासारखी काडी घ्यायची व त्याला तिरका छाट द्यायचा आणि त्याला एक औषध मारून तो आहे ना कोकोबीट आणि माती व शेणाचं मिश्रण करून त्या कुंडीत घालायचं असतं. आमच्या स्कूलमध्ये शेती या विभागात गांडूळ खत तयार केलेलं आहे आम्ही. त्यात आम्ही पहिल्यांदा म्हणजे शेणखत घेतलं. हे सेंद्रिय असतं. शेणखत घेतलं, त्यात आम्ही शेतातला पालो जो पोचाळा असतो तो मिक्स केला आणि त्याच्यावर एक थर देत गेलो आम्ही आणि त्यानंतर परत मग 2 ते 2.5 महिन्यात ते आपोआप गांडूळ त्याला म्हणजे हे करायला लागले. मायक्रो ऑर्गॅनिझम त्यातले आपोआप ते तयार करून ते खत तयार करायला लागले आणि सेंद्रिय हे कधी वाया जात नाही आणि कुठल्याही झाडांना व त्याच्या उपयोगांना हे येऊ शकते. IBT विषयाअंतर्गत एक 4था विभाग आहे गृह आरोग्य विभागामध्ये इयत्ता 8वी आणि 9वी आणि 10वीमध्ये आपण वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत किंवा वेगवेगळे प्रॅक्टिकल विद्यार्थ्यांना हाताळावे. यामध्ये गृह आणि आरोग्य ह्याच्यामध्ये 2 विभागांमध्ये बऱ्याचशा गोष्टींचा समावेश केलेला आहे. गृहमध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती शिकतात. यामध्ये जॅम तयार करणं, जेली तयार करणं, चिक्की तयार करणं, मुरंबा तयार करणं, खवा तयार करणं ह्या सगळ्या गोष्टी शिकतात आणि ह्या गोष्टी शिकत असताना फक्त ते तयार करणं शिकत नाहीत, परंतु ते तयार करण्यापूर्वी त्याचं कॉस्टिंग करणं की बाबा चिक्की करायची आहे तर त्या चिक्की तयार करण्यासाठी आपल्याला किती साधनसामुग्री लागणार आहे आणि त्या किती म्हणजे त्यामध्ये कॉस्टिंग, ड्रॉइंग आणि थेअरी ह्या 3ही गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. म्हणजे यामध्ये कॉस्टिंग करणं, त्याच्या किमती काढणं, आपण भांडवल किती गुंतवलं, त्यामधून भांडवल गुंतवल्यानंतर जो माल आपण उत्पादित केला त्या उत्पादित मालामधून नफा किती झाला. तर ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना आपण ह्या बारीक सारीक प्रॅक्टिकल करत असतानाच ह्या सगळ्या गोष्टींचं किंवा नॉलेज आपण देण्याचा प्रयत्न करतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा ह्याचं ज्ञान असणं. आपण एखादा विद्यार्थी भावी आयुष्यामध्ये उद्योजक होऊ शकतो तर ह्या बारीक सारीक गोष्टीकडूनच त्याची वाटचाल पुढे होणार आहे. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या उपक्रमामध्ये अंतर्भाव केलेला आहे. त्यानंतर आरोग्य ह्या विभागामध्ये आपला रक्तगट तपासणं, HB तपासणं, ब्लड प्रेशर तपासणं, पाणी परीक्षण करणं, त्यानंतर माती परीक्षण करणं ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या जातात. आज विद्यार्थ्यांना जेव्हा आपण शाळेमध्ये पाणी परीक्षण करायला शिकवतो तेव्हा पाणी परीक्षण करणं हे का गरजेचं आहे. पाण्याच्या माध्यमातून कोणत्या आजारांची लागण होते. जर दूषित पाणी आपल्या शरीरामध्ये गेलं किंवा दूषित पाण्याचा जर वापर आपल्या आहारामध्ये झाला, आरोग्यामध्ये झाला तर त्याचा आरोग्यावर केवढा मोठा परिणाम होतो. त्यामुळं जे आपण पाणी पितो ते पाणी पिण्यायोग्य आहे का नाही हे कसं ओळखायचं. तर हे पाणी परीक्षण आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवतो. विद्यार्थी ते घरी जाऊन बघतात की आपण बोरचं पाणी पितो, विहिरीचं पाणी पितो, नगरपालिकेच्या नळातून येणारं पाणी पितो, परंतु हे सगळे जे पाण्याचे सोर्स आहेत हे पाणी पिण्यायोग्य आहे का नाही. तर हे विद्यार्थ्यांना आपण इथं शिकवल्या. त्यामुळं शाळेमध्ये हे ज्ञान दिल्यामुळं विद्यार्थी नक्कीच त्याबद्दलचे
चाणाक्ष राहतात, त्याबद्दल त्यांची हे जे मी पाणी पितोय किंवा ज्या पाण्याचा आपला वापर होतोय ते पाणी खरोखर पिण्यायोग्य आहे का नाही, तर ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा हा अट्टास असतो. नंतर HB तपासणं, आपल्या रक्तामध्ये जे हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे तर ते हिमोग्लोबिनचं प्रमाण आपण कसं मोजायचं, ते का गरजेचं आहे. जर आपल्या शरीरामध्ये, आपल्या रक्तामध्ये जर HBचं प्रमाण कमी असेल तर कोणत्या घटकांच्या माध्यमातून त्याचा समतोल आपण राखू शकतो, HB अजून वाढवू शकतो. की आपलं हिमोग्लोबिन लो आहे तर त्याची लक्षणं काय आहेत. जर HB आपल्या शरीरामधला HB जर लो असेल तर त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात. आणि जर लो असेल आणि HB जर कमी असेल तर तो वाढण्यासाठी आपल्या आहारामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश करणं गरजेचं आहे. प्रथिने, त्यानंतर स्निग्ध पदार्थ, त्यानंतर कडधान्य, डाळी, पालेभाज्या, ह्या सगळ्या कोणकोणत्या गोष्टीतून आपल्याला काय मिळतं, त्या गोष्टी आपल्या शरीरासाठी किती गरजेच्या आहेत. तर त्यांचं जर आपण शारीरिक आहार, शारीरिक विकास म्हणत असू तर त्यासाठी ह्या नक्कीच गोष्टी गरजेच्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आपण या ठिकाणी केलेला आहे. आम्ही IBTमध्ये चिक्की तयार करत आहोत. आपण बघता की संक्रांतीला आपण वेगळ्या प्रकारची चिक्की करतो, जशी शेंगदाण्याची चिक्की, खोबऱ्याच्या वडे वगैरे. तर चिक्की तयार करण्यासाठी सर्वप्रथम 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यावे आणि त्याच्यानंतर 1 वाटी साखर घ्यावी. साखर कढईत टाकून साखरेचा पाक तयार करून घ्यावा. त्यानंतर पाकामध्ये पाक गरम असतानाच शेंगदाण्याचे बारीक तुकडे करून घ्यावे. ते बारीक तुकडे साखरेच्या पाकामध्ये टाकून नीट एकजीव करून घ्यावे. त्याच्यानंतर पोळपीठावर थोडेसे तूप लावून ते शेंगदाण्याचे व साखरेचे मिश्रण पोळपीठावर टाकून चपातीसारखे चपटे लाटून घ्यावे व त्याच्यानंतर त्याचे काप करून आपण शेंगदाण्याची चिक्की तयार करू शकतो. ही चिक्की आपण विकूही शकतो. जशी एक चिक्की 1 रुपयाला दुकानात भेटते, तशीच ही चिक्की ही आपण घरात करून विकू शकतो. बाहेरची चिक्की आपल्याला माहीत नसते कशाची बनवलेली असते, पण आपण ही चिक्की घरात बनवतो, त्यामुळे ही खाण्यासाठी सुरक्षित असते. धन्यवाद. फर्स्ट आपण लेफ्ट हँड साईडच्या रिंग फिंगरचं आपण स्पिरिटनी ते जम्प फ्री केलेलं. नंतर आपण मग लॅन्सेटच्या साहाय्याने प्रिक घेतलेली. त्या प्रिक घेतल्यानंतर आपण ब्लड 3 स्लाईड्समध्ये घेतलेले आहे आणि प्रत्येक स्लाईडमध्ये एक अँटीजन टाकलेलं आहे. एकामध्ये अँटीजन A, एकामध्ये अँटीजन B आणि एकामध्ये अँटीजन D. अँटीजन Aमध्ये जर क्लॉट्स आले तर मग A हा पक्का, Bमध्ये आले तर मग B आणि Dमध्ये आले तर मग तो पॉझिटिव्ह हा ठरवायचा. जर A, B आणि D तिन्हीमध्ये आले तर मग AB पॉझिटिव्ह. फक्त A आणि Dमध्ये आले तर मग A पॉझिटिव्ह. फक्त B आणि Dमध्ये आले तर मग B पॉझिटिव्ह. जर फक्त Aमध्ये आले, Dमध्ये नाही आले तर मग A निगेटिव्ह. जर फक्त Bमध्ये आले तर मग B निगेटिव्ह आणि जर कशातच नाही आले तर मग O निगेटिव्ह असतो. सुप्रभात. तुमचं गृह आणि आरोग्य विभागात मनापासून स्वागत करत आहोत. हाताने काम करून शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत असते. आपल्याला यशस्वी होण्यासाठी कृतीयुक्त शिक्षण हे आवश्यक आहे. म्हणून मी आपल्या शाळेमध्ये फक्त कार्यकेंद्र शिक्षणाचा पुरस्कार ही शाळा करत आहे. माती घेताना काय करायचं, शेताच्या मधनं नाहीतर शेताच्या एकदम कोपऱ्यातून 6 माती घ्यायची, 6 मातीच्या पिशव्या घ्यायच्या आणि त्या असे मिक्स करत ते 2 पिशव्या करायच्या. आणि माती अशा शेताची पाहिजे ज्या शेतात लागवड नसली पाहिजे आणि ज्या शेताच्या कडेला म्हणजे हे गोटा नसला पाहिजे. तर त्या शेतातली माती घेऊन पिशवीमध्ये ह्या इथून कुठून अशी चाळून घ्यायची आणि ती माती ह्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकून घ्यायची. तर ह्या टेस्ट ट्यूबमध्ये पहिल्यांदा हा फॉस्फरटवर टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याला माती टाकलं ते म्हणजे हलवायचं खूप. म्हणजे ते जरा वेळ खाली स्थरून द्यायचं त्या माती. ती माती स्तर झाल्यानंतर त्याच्यात N1, N2, N1 टाकायचं. परत हे करून परत त्याला स्थरून द्यायचं. मग परत AN2 टाकून परत त्याला हलवायचं आणि मग स्थरून द्यायचं. मग त्याच्यानंतर इथे आपल्याकडे कलर हे आहेत, कलर स्ट्रिप्स. आता समजा
आता आपण नायट्रोजन आपल्याला शोधायचे, तर इथं कलर तो येतो, तर हा कलर ह्याला मॅच करून बघायचा. तर ज्या ह्याला हा कलर मॅच होतो असा उन्हात बघायचा, तर ज्या कलरला तो कलर मॅच होईल तेवढी त्याची नायट्रोजन कॅपॅसिटी आहे. अभियांत्रिकी, ऊर्जा पर्यावरण, शेती पशुपालन, ग्रह आरोग्य हे एकंदरीत 4 विभाग 8 विभागांमध्ये डिवाईड केलेले आहेत आणि ह्यामध्ये ज्या गोष्टी आपण विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात त्या त्यांच्या आपल्या ह्या दैनंदिन आयुष्याशी किंवा दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत आणि हे मूलभूत आहे. आणि जेव्हा आपण ह्या मूलभूत शिकणं ही काळाची गरज आहे. म्हणजे आज जर माझं व्यवहार ज्ञान कमी असेल किंवा व्यवहार ज्ञानाची सांगड आपल्या ह्या सगळ्या गोष्टींशी आपण घालतोय आणि जर मुलांचा सर्वांगीण विकास आपण बघत असू तर सर्वांगीण विकास ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सामावलेला आहे. त्यामुळं मुलांच्या लर्निंग बाय डुईंग म्हणजे काहीतरी करत करत मुलांना शिकणं आणि त्यातूनच त्यांच्या स्वतःचा वैयक्तिक विकास साधणं हे ओळखूनच लाहिनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जवळच आहेत, परंतु त्याची जाण आपल्याला नाही आहे, त्याचं व्हॅल्यू आपल्याला कळत नाही आहे. तर हे कुठंतरी थांबवावं. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास हा सर्वांगीण व्हायचा असेल तर त्यांना त्यांच्याजवळ असलेल्या प्रत्येक कौशल्याला वाव मिळाला पाहिजे आणि तो वाव लर्निंग बाय डुईंग म्हणजे खरोखरच काहीतरी हाताने करत करतच त्यांना अनुभवातूनच व्यक्ती शिकत जातो. त्या पद्धतीनं प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थी शिकत जाणार आहेत आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास आहे त्यामध्ये जी जडणघडण होते त्यामध्येच त्यांचा खरोखर विकास साधला जाणार आहे. त्यामुळे हा उपक्रम अत्यंत प्रभावी आहे, अत्यंत प्रभावशाली दिसून येतो आणि जास्तीत जास्त ह्या उपक्रमाचा फायदा सातारा जिल्ह्यातल्या शाळांनी घ्यावा. पेरेंट्स असोसिएशन इंग्लिश मीडियम स्कूल ही सातारा शहरातली एकमेव शाळा आहे. अशी एक लाही संस्थेचा एक कर्मचारी आणि लाही संस्थेचा एक प्रतिनिधी म्हणून मी आपणास विनंती करतो की हा उपक्रम तुम्ही समजून घ्यावा आणि नक्कीच आणि आपली विद्यार्थ्यांची पुढची पिढी घडवण्यासाठी मदत करा. धन्यवाद. जर बाहेर आपण कुठे गेलो किंवा आपल्या शर्टाचे बटन तुटले तर आपल्याला बटन लावता येत नाही, तर आपण आईला म्हणत असतो आई बटन लावून दे, पण आईला वेळ नसल्यामुळे आई लावू शकत नाही, त्यामुळे ते बटन आपल्याला लावायला येत नसते. त्यामुळे नवीन शर्ट तसाच पडून राहतो. IBTमध्ये आपण शिवणकाम शिकतो, ते शिवणकाम आपल्याला बटन लावण्याकरिता किंवा वेगळे डिझाईन काढण्याकरिता उपयोगी ठरते. या विभागात काम करताना आम्ही बरेच काही शिकलेलो आहोत. शाळेच्या घरच्या परिसराची स्वच्छताकडे लक्ष केले व आज आम्हाला कोणतेही काम करताना काहीही कमीपणा वाटत नाही व स्वयंपाकघरात काम करताना आईला किती त्रास होतो तो आज आम्हाला जाणून आलेला आहे व आम्हाला चांगला अनुभव आलेला आहे व स्वयंपाकघरात आईला मदत करण्यात आमचे काम सुरू झाले. धन्यवाद. मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख म्हणजेच IBT या विषयाअंतर्गत अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग हे आम्हाला आमच्या शाळेत शिकवण्यास मिळते. औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रत्येक दिवशी अत्याधुनिकतेमध्ये भर पडत आहे, ज्याचा संबंध छोट्याशा वर्कशॉपपासून मोठ्या इंडस्ट्रीपर्यंत असतो. कुठल्याही विषयाचे तंत्र आत्मसात होण्यासाठी प्रत्येक शिकाबरोबर त्या विषयाचे ज्ञान असणे आवश्यक असते. तरच चांगला विद्यार्थी किंवा कुशल विद्यार्थी घडू शकतो. हे फक्त आणि फक्त आमच्या शाळेतच घडते. या विभागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रॅक्टिकल्स करायला मिळतात, जसे की साहित्य साधनांची ओळख, सुतारकाम, सोल्डरिंग, दिवड पाडणे, बांधकाम करणे, वीड बांधकाम करणे इत्यादी. Good morning, myself Shivani Yadav from Standard 8. Today I am going to give you some information about energy and environment. आधुनिक जीवनात विजेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वीज ही घराघरात, बँका, शाळा, दवाखाने व कार्यालयांमध्ये वापरली जाते. विद्युत कामे कशी करायची, हाताळ्याची ओळख, त्यांची निवाड करणे व वापरताना घ्यायची काळजी याचे ज्ञान आवश्यक असते आणि हेच ज्ञान आम्हाला फक्त आणि फक्त आमच्या शाळेत मिळते. IBT हा विषय 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 4 विभागांच्या अंतर्गत घेतला जातो. अभियांत्रिकी इंजिनिअरिंग, ऊर्जा व पर्यावरण, एनर्जी अँड एन्व्हायरमेंट, शेती व पशुपालन, ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हस्बंडरी, गृह व आरोग्य, होम अँड हेल्थ अशा 4 विभागांमार्फत हा अभ्यासक्रम राबवला जातो.
8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा की 10वी नंतर आपण कोणते क्षेत्र निवडावे ह्याची विद्यार्थ्यांना ह्याच काळामध्ये ओळख होते. आपले सगळे मित्र जात आहेत त्या साईडला मुलं न जाता आपली वैयक्तिक आवड मुलांच्या लक्षात येते आणि त्या अनुषंगाने मुलं भविष्यामध्ये आपला अभ्यासक्रम निवडत असतात. टेक्निकल स्कूलमध्ये 30% प्रवेश हा जरी दृश्य फायदा या अभ्यासक्रमाचा असला तरी या अभ्यासक्रमामधून आमच्या असे लक्षात आलेले आहे की विद्यार्थ्यांना जीवनातील विविध अनुभव जे शहरामध्ये सिमेंटच्या जंगलामध्ये आजकालच्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून मिळू शकत नाहीत ते अनुभव मुलांना मिळत असतात. 8वी ते 10वीचे आमचे विद्यार्थी न घाबरता प्राण्यांच्या तोंडात हात घालून त्या प्राण्यांचे वय सांगतात, दुधामधील फॅट तपासतात, नळ दुरुस्ती करतात, जमिनीचे मोजमाप करतात. हे सर्व काम मुलं स्वतः करत असल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. हा अभ्यासक्रम थोडक्यात सांगणं अशक्य आहे. याचा लाभ सातारा शहरातील सर्व विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी मी साताऱ्यातील सर्व पालकांना आवाहन करते की त्यांनी शाळेमध्ये येऊन IBT प्रकल्पाची माहिती घ्यावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळवून द्यावा.